दंडोत्पन्ना मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी आज मी प्रवरा संगम या ठिकाणी आलेलो आहे आणि जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी किती आहे हे मी सांगत आहे आपल्याला सर्व बंधू भगिनींनो। जायकवाडी धरणाचा पाण्याचा साठा आजचा फक्त 3% राहिलेला आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली नाही। आज आहे तारीख 16 जुलै 2024 आणि जुलै महिना देखील संपत आलेला आहे, पण जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी अजिबात वाढलेली नाही, पुन्हा कमी झालेली आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे या साईडला आहे गोदावरी नदी आणि या साईडला आहे प्रवरा नदी, त्यामध्ये देखील अतिशय कमी पाणी या साईडला दिसतंय आणि पूर्णपणे सध्या मोकळं झालेलं आहे। आणि म्हणून जात असताना सर्व नागरिकांना जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी किती आहे हे दाखवण्यासाठी सांगण्यासाठी मी या ठिकाणी थांबलेलो आहे। आणि तेवढंच नाहीये, आणखी आनंदाची गोष्ट ही आहे, जायकवाडी धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे अनेक स्थान जे आहे उघडे झालेले आहेत, मंदिर उघडे झालेले आहे। खडकुली सारखे स्थान आपण पुन्हा वंदन करण्यासाठी योग्य वेळ आणखी आहे। अनेक भक्त सध्या स्थान वंदनासाठी जात आहेत। आपल्याला या साईडला दिसत आहे पहा, तिकडे मंदिर बरेचसे उघडे आहेत। जायकवाडी जे धरणाचं बॅक वॉटर आहे ते आपल्याला बरेच लांबपर्यंत दिसत आहे। वरती जे आहे सिद्धेश्वर मंदिर आहे, या साईडला हा पूल आहे आणि तसंच खाली या साईडला जे आहे पलीकडे रामेश्वर मंदिर आहे, तिकडे जुना पूल आहे आणि अनेक लोक या पुलावरती सध्या थांबलेले आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी थांबलोय। सर्वांना नमस्कार, दंडवत प्रणाम।